ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं की श्री विष्णूंनी जेव्हा पाहिलं की आपला संकल्प सिद्धीला न गेल्यामुळं महादेव विषण्ण झालेले आहेत, उदास झालेले आहेत, तेव्हा त्या असुरांवर विजय मिळवण्यासाठी श्री विष्णूंनी एक युक्ती केली. श्री विष्णू त्यावेळी गाय झाले आणि ब्रह्मदेव वासरू झाले. मध्यान्ह समयी दोघंही गाय वासरूच्या रूपामध्ये तिन्ही नगरात गेले आणि त्या सिद्धरसाच्या विहिरीतील सर्व अमृत त्यांनी पिऊन टाकलं. त्या विहिरीचे रक्षक जरी गाय वासरूंना पाहत होते तरी भगवंतांच्या मायेनं मोहित झाल्यामुळं त्यांना थांबवायचा काही प्रयत्नच केला नाही. महामायावी मायासुराला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ही दैवगती आहे याचं स्मरण होऊन त्याला कोणत्याही प्रकारचा शोक झाला नाही. पण शोक करणाऱ्या अमृतरक्षकांना मायासूर म्हणाला, देव, असुर, मनुष्य किंवा कोणताही प्राणी स्वतःसाठी, दुसऱ्यासाठी किंवा दोघांच्यासाठी जे प्रारब्धाचं विधान असेल ते बदलू शकत नाही. यानंतर भगवान श्री विष्णूंनी आपल्या शक्तीच्या द्वारा भगवान शंकरांच्या युद्धाची सामग्री तयार केली. श्री विष्णूने धर्मापासून रथ, ज्ञानापासून सारथी, वैराग्यापासून ध्वज, ऐश्वर्यापासून घोडे, तपश्चर्येपासून धनुष्य, विद्येपासून कवच, क्रियेपासून बाण आणि आपल्या अनेक शक्तींपासून अन्य अनेक वस्तू निर्माण केल्या. श्री विष्णूंनी ही सर्व युद्ध सामग्री भगवान शंकरांना दिली. तेव्हा युद्ध सामग्रीनं सज्ज होऊन भगवान शंकर रथावर आरूढ झाले आणि त्यांनी धनुष्यबाण धारण केलं. अभिजित मुहूर्तावर भगवान शंकरांनी धनुष्यावर बाण चढवला आणि तिन्ही दुर्भेद्य पुरं भस्मसात करून टाकली. परीक्षिता, त्याच वेळी स्वर्गात दुंदुभी वाजू लागल्या. शेकडो विमानांची गर्दी झाली. देव, ऋषी, पितर आणि सिद्धेश्वर आनंदाने जय जयकार करीत पुष्पवर्षाव करायला लागले. अप्सरा नाचू लागल्या आणि गाऊ लागल्या. परीक्षिता, अशा प्रकारे सोनं, चांदी आणि लोखंड यापासून बनवलेली तिन्ही पुराणा जाळून भगवान शंकर त्रिपुरारी झाले आणि ब्रह्मादिकांनी केलेली स्तुती ऐकत आपल्या धामाकडे निघून गेले. भगवंत सांगतात की विश्वाचं कार्य करणारे आम्ही तिघं वेगळे वेगळे दिसत असलो तरी आम्ही एकच आहोत. उत्पत्ती, स्थिती, लय ही कार्य आम्ही एकत्रितपणेच करत असतो. विभिन्न अवयवांचं कार्य भिन्न असलं तरी सर्व अवयव मिळून शरीर एकच आहे. त्याप्रमाणे आम्ही वेगळे वेगळे दिसत असलो तरी एकच आहोत. म्हणून आम्हा तिन्हीपैकी कुणावरही काहीही संकट आलं तरी आम्ही न बोलवता एकमेकांच्या सहाय्याला जातो. म्हणून तुम्ही आम्हा तिघांमध्ये भेद करू नका. शुकमुनी सांगतात, परीक्षिता, एकदा सरस्वती नदीच्या तीरावर यज्ञासाठी अनेक ऋषी एकत्र आलेले होते. ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण याविषयी त्यांच्यामध्ये तर्कवितर्क चालू होते. परीक्षिता हे समजून घेण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाचा पुत्र भृगू याला पाठवलं. तू त्यांची परीक्षा घे आणि तिघांमधील श्रेष्ठ कोण हे आम्हाला सांगावंस, असं सर्व ऋषींनी भृगूंना सांगितलं. आणि त्याप्रमाणे भृगू सर्वप्रथम ब्रह्मदेवांची सत्वपरीक्षा घेण्यासाठी गेले. भृगूंनी ब्रह्मदेवांच्याकडं पाहिलं पण त्यांना नमस्कार केला नाही, त्यांची स्तुती केली नाही. तेव्हा आपल्या तेजानं तळपणाऱ्या ब्रह्मदेवांना भृगु ऋषींचा अत्यंत राग आला. परंतु समर्थ ब्रह्मदेवांनी तो आपलाच पुत्र आहे हे पाहून आलेला क्रोध विवेक बुद्धीनं आतल्या आत शांत केला, जसा अग्नी स्वतःच्याच पुत्ररूपी पाण्याने शांत होतो त्याप्रमाणे. तिथून भृगु ऋषी कैलासावर गेले.
भगवान शंकराने आपला भाऊ भृगू आलेला पाहून आनंदाने उठून त्यांना आलिंगन देण्यासाठी ते पुढे धावले. परंतु भृगूंनी महादेवांना थांबवलं आणि म्हणाले, तू मर्यादा सोडून वागणार आहेस. असं म्हणून भृगूंनी महादेवांच्या आलिंगनाचा स्वीकार केला नाही. ते ऐकून महादेवांना प्रचंड राग आला. त्यांचे डोळे क्रोधाने लाल झाले आणि आपला त्रिशूळ उचलून ते भृगूला मारायला सरसावले. परंतु त्याच वेळी देवी सतीनं महादेवांच्या चरणावर लोटांगण घालून गोड बोलून त्यांचं सांत्वन केलं. नंतर भृगू तिथनं निघाले आणि श्री विष्णूंचं निवासस्थान असलेल्या वैकुंठ लोकात गेले. त्यावेळी भगवान विष्णू लक्ष्मीदेवींच्या मांडीवर आपलं डोकं ठेवून पहुडलेले होते. भृगूने तिथं जाऊन श्री विष्णूंच्या वक्षस्थळावर एक लाथ मारली. भक्तवत्सल भगवान विष्णू लक्ष्मीसह उठून पलंगावरून खाली उतरले आणि त्यांनी भृगू ऋषींना नमस्कार केला आणि श्री विष्णू म्हणाले, ब्रह्मन, आपलं स्वागत असो. या आसनावर बसून थोडा वेळ विश्रांती घ्या. आपण आलं तुम्हाला माहीत नव्हतं म्हणून मी आपलं स्वागत करू शकलो नाही. माझ्या या अपराधाची आपण क्षमा करावी. श्री विष्णू पुढे म्हणाले, हे महामुने, आपले चरण अत्यंत कोमल आहेत. असं म्हणून भगवान श्री विष्णू भृगूंचे चरण आपल्या हातानं चेपायला लागले आणि म्हणाले, हे महर्षे, तीर्थांनाही पवित्र करणाऱ्या आपल्या चरणतीर्थानं वैकुंठ लोक, मी आणि माझ्या आत राहणाऱ्या लोकपालांना पवित्र करावं. मुनिवर्य, आज मी लक्ष्मीचं एकमेव आश्रयस्थान झालो. आपल्या चरणांच्या स्पर्शानं पापे नष्ट झालेल्या माझ्या वक्षस्थळावर लक्ष्मी नेहमी निवास करील. शुकमुनी म्हणतात, अत्यंत भावपूर्ण वाणीनं जेव्हा भगवान श्री विष्णू असं म्हणाले तेव्हा भृगू अतिशय आनंदित झाले, तृप्त झाले. भक्तीच्या उद्रेकानं त्यांचा कंठ दाटून आला. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरारले आणि ते स्तब्ध उभे राहिले. तिथून भृगू ब्रह्मवेत्या मुनींच्याकडे आले आणि त्यांनी तिन्ही ठिकाणी त्यांना जो अनुभव आला तो सविस्तरपणे सांगितला. ते ऐकून सर्व ऋषी मुनींना अत्यंत आश्चर्य वाटलं आणि त्यांच्या मनातली शंकाही दूर झाली. तेव्हापासून ते भगवान श्री विष्णूंना सर्वश्रेष्ठ मानायला लागले, कारण तेच शांती आणि अभयाचं उगमस्थान असून त्यांच्यापासूनच साक्षात धर्म, ज्ञान, वैराग्य, 8 प्रकारची ऐश्वर्य आणि चित्त शुद्ध करणारे यश प्राप्त होते, असा त्यांनी निश्चय केला. भगवंतांनी भृगु ऋषींच्या चरणचिन्हांना आपल्या हृदयावर सदा सर्व काळासाठी धारण केलं. यावरनं भगवंतांचं ब्राह्मणांच्यावर किती प्रेम आहे हे दिसून येतं. त्यावेळी लक्ष्मीदेवी पण तिथंच होत्या. भृगु ऋषींचं हे आचरण पाहून लक्ष्मीदेवींना राग आला. तेव्हापासनं लक्ष्मी माता ब्राह्मणांच्याकडे जात नाहीत. ठीकच आहे, भगवंतांनी भले क्षमा केली म्हणून लक्ष्मी मातेनं पण क्षमा केलीच पाहिजे असं काही नाही. लक्ष्मी मातेला वाटलं, माझ्या समोरच भगवंताने यांनी लाथ मारली, ना काही ऐकलं ना काही बोलले, सरळ आले धाडकनं लाथ मारली. ही कुठली पद्धत झाली? भृगु ऋषींनी जे केलं त्याचं फळ अजूनही ब्राह्मणांना भोगावं लागत आहे, असं इथं सांगितलेलं आहे. भृगु ऋषीने लक्ष्मी समोरच श्रीहरींना लाथ मारली, त्यामुळं ब्राह्मणांच्यावरती रागवली आणि त्यानं सोडून गेली, ब्राह्मणांना दरिद्री बनवलं. पण जेव्हा रुक्मिणीचं पत्र सुदैव ब्राह्मणानं श्रीहरींना नेऊन दिलं आणि त्यानंतर सुदैव ब्राह्मणाने परत येऊन लक्ष्मीदेवींना रुक्मिणीला सांगितलं की भगवान श्रीकृष्ण इथं आलेले असून तुम्हाला घेऊन जाण्याची सत्यप्रतिज्ञा त्यांनी केलेली आहे. हे ऐकून अत्यंत आनंदानं लक्ष्मीदेवी म्हणजेच रुक्मिणीनं सुदैव ब्राह्मणाला दोन्ही हात कोपरापासनं जोडून वंदन केलं.
तेव्हा साक्षात लक्ष्मीचा कोपरापासून हात जोडून आपल्याला नमस्कार, म्हणजे जणू जगातली सर्व संपत्तीच आपल्याला मिळाली आहे असं समजून तो ब्राह्मण कृतकृत्य झाला. त्यानंतर झालेल्या लक्ष्मीच्या कृपेमुळेच ब्राह्मणांची दशा बदलली. शुकमुनी सांगतात, परीक्षिता, सरस्वती नदीच्या तटावरील ऋषींनी भृगु ऋषींचा अभिप्राय ऐकला. अनेक ब्रह्मा विष्णू महेश यापैकी भगवान विष्णूनाच सर्वश्रेष्ठ मानून त्यांच्या चरणकमलांची सेवा करून त्यांनी त्यांचं परमपद प्राप्त करून घेतलं. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, एकदा द्वारकेत एका ब्राह्मण स्त्रीनं एका मुलाला जन्म दिला. परंतु जमिनीवर ते बाळ ठेवताच तो मरण पावला. आपल्या मृत बालकाचं प्रेत घेऊन ब्राह्मण राजवाड्याच्या दाराशी आला आणि त्याला तिथं ठेवून दुःखी अंतकरणानं अत्यंत शोक करून तो म्हणायला लागला, ब्राह्मणद्रोही, धूर्त, लोभी आणि विषयी राजाच्या कर्मदोषानंच माझ्या बालकाचा मृत्यू झालेला आहे. जो राजा हिंसा करण्यात आनंद मानणारा, दुष्ट आणि इंद्रिय न जिंकलेला असा असतो, त्याला राजा मानून त्याची सेवा करणारी प्रजा दारिद्र्यात पडून दुःखच दुःख भोगते. परीक्षिता, अशा प्रकारे त्या ब्राह्मणाचं दुसरं तिसरं अपत्य सुद्धा जन्मताच मरण पावल्यावर तो ब्राह्मण त्या पुत्रांची प्रेत राजवाड्याच्या दरवाजासमोर टाकून असंच परत परत म्हणून गेला. ब्राह्मणाचं 9वं मूल अशाच प्रकारे मृत्यू पावल्यावर ब्राह्मणानं ते प्रेत पूर्वीप्रमाणे राजवाड्याच्या दरवाजासमोर टाकलं आणि पूर्वीप्रमाणे राजाची निर्भत्सना केली. त्यावेळी श्रीकृष्णांच्या शेजारी बसलेल्या अर्जुनानं ते ऐकलं आणि तो त्या ब्राह्मणाला म्हणाला, ब्राह्मणा, आपण राहत असलेल्या द्वारकेमध्ये कोणी धनुर्धारी नाममात्र क्षत्रियही नाही काय? हे यादव म्हणजे यज्ञ करण्यासाठी बसलेले ब्राह्मणच असावेत. ज्या राज्यामध्ये धन, स्त्री किंवा पुत्राचा वियोग झाल्यामुळं ब्राह्मण दुःखी होतात, ते राजे क्षत्रियांचा वेश धारण केलेले पोट भरू नटच होत. हे ब्राह्मणा, पुत्रांच्या मृत्यूमुळं दुःखी असलेल्या तुमच्या संतानांचं मी रक्षण करेन. जर मी माझी प्रतिज्ञा पुरी करू शकलो नाही तर अग्निप्रवेश करून प्रायश्चित्त घेईन. खरं म्हणजे असं बोलताना आपल्या हातनं भगवान श्रीकृष्णांचा, बलरामांचा अपमान होतोय हे अर्जुनाच्या लक्षातच आलं नाही. कारण त्याला आपल्या पराक्रमाचा गर्व झालेला होता. पण तो जाणत नव्हता की आपल्या अंगी असलेला पराक्रम हा भगवान श्रीकृष्णांचाच आहे. अर्जुनाचं बोलणं ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, बलराम, श्रीकृष्ण, श्रेष्ठ धनुर्धर प्रद्युम्न, अद्वितीय योद्धा अनिरुद्ध जिथं माझ्या बालकाचं रक्षण करू शकले नाहीत, या जगदीश्वरानं सुद्धा जे काम करणं अवघड झालं, ते काम तुम्ही कसं काय करू शकाल? हा तुमचा मला पोरकटपणा वाटतो. माझा या म्हणण्यावर विश्वास नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, ब्रह्मन, मी बलराम, श्रीकृष्ण किंवा प्रद्युम्न नाही. ज्याचं गांडीव नावाचं धनुष्य आहे तो मी अर्जुन आहे. हे ब्राह्मणा, माझ्या पराक्रमाला नाव ठेवू नकोस. मी माझ्या पराक्रमानं भगवान शंकरांना संतुष्ट केलेलं आहे. युद्धामध्ये मी मृत्यूला जिंकून तुझं मूल आणून देईन. परीक्षिता, अत्यंत अहंकारानं अर्जुनानं त्या ब्राह्मणाला असं आश्वासन दिलं. तेव्हा तो ब्राह्मण त्याच्या पराक्रमाचं वर्णन इतरांना ऐकवत प्रसन्न मनानं घरी गेला. दिवसांनी ब्राह्मण पत्नीच्या प्रसूतीची वेळ जवळ आल्यावर ब्राह्मण व्याकुळ होऊन अर्जुनाकडे आला आणि म्हणाला, माझ्या मुलाला मृत्यूपासून वाचवा. हे ऐकून अर्जुनानं पवित्र पाण्यानं आचमन केलं, महादेवांना नमस्कार केला, दिव्य अस्त्रांचं स्मरण केलं आणि गांडीव धनुष्य सज्ज करून हातात घेतलं.
बाणांना अनेक प्रकारच्या अस्त्रमंत्रांनी अभिमंत्रित करून अर्जुनानं प्रसूतिगृहाच्या सर्व बाजूनी त्या बाणांचा एक पिंजरा तयार केला आणि बाळाच्या रक्षणाला तो सिद्ध झाला. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.